हॅलो मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आता व्हिडिओ थोडा उशिरा चालू करतोय कारण मी आज जाणार आहे. पहिल्या स्टार्टिंगला पुण्यात जाईल आणि पुण्यानंतर मुंबईला जाईल, जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी जाणार आहे. सो मी आता इथून संभाजीनगरवरून पुण्याला जाणार, कारण पुण्यामध्ये माझे फ्रेंड सर्कल, माझे मित्रपरिवार आहे. आणि त्याच्यानंतर मग तिथून पुण्याहून लगेच आम्ही मुंबईला निघणार आहे. सो मला वाटते पुण्याला आम्ही म्हणजे आज मी 10 वाजता बसणार आहे. सो तुम्हाला मी कंटिन्यू व्हिडिओमध्ये दाखवल. सो 10 वाजता इथून बसणार आहे. मग सकाळी आम्ही पुण्याला पोहोचल. मग पुण्यापासून मग मित्रापाशी जे एक दिवस टाईमपास करायचा. नंतर मग लगेच आम्ही चैत्यभूमी म्हणजे दादरला जाणार आहे महापरिनिर्वाण दिनानिमित्त. सो मित्रांनो, व्हिडिओला कंटिन्यू बघा आणि तुम्हाला मी समोर बघू की आपण कसं म्हणजे प्रवास करणार आहे. आणि प्रवासाचा व्हिडिओ पहिली वेळेस करतो आणि मी आता घरामधूनच करतोय. आता आंघोळ वगैरे करून आपण निघूया. सो कंटिन्यू व्हिडिओ बघा, मजा येईल आणि भारी ब्लॉग असणार, कारण आपण ट्रॅव्हलिंग करतो आणि पूर्ण बाय टू बाय तुम्हाला मी प्रोसेस सांगतो, म्हणजे डिटेल एकदम सांगतो की कसं जायचं काय विषय. सो लय जण येतात आणि ट्रेन फ्री पण असतात याच्या आपल्या ह्याच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त. सो मी पहिलं पुण्यात जाईल, पुण्यानंतर पहिलं पुण्यात जाईल, पुण्यानंतर मग मुंबईला जाईल. सो चलो कंटिन्यू बने रहिए. हो मित्रांनो, आता आईला सांगताय आम्ही चाललो. जाऊ की नको? हां, तिथं बघूच आहे म्हणा. जा. सो तुम्हाला सांगतोय, मग आई मला जाऊ देत नव्हती. तर बोललं तर ती काय करायची जाऊ. मी म्हटलं सगळी लोक बी येतात, चांगला दिवस आहे, जावं लागतं. मग काय म्हणणं आहे तू? जाऊ का? किती दिवसांनी येऊ परत? 6 तारखेला. 7 तारखेला आलं तर नको, करमत नाही. करमत नाही. आता महाराष्ट्र यात्रा करणार आम्ही, करमायचं काय नाही. सो आता तुम्हाला या व्हिडिओमधून सांगतो मी लवकरात लवकर महाराष्ट्र टूर करणार आहे, ते पण आपल्या बाईकने. आता आई पुढे, मी आईसोबत बसलोय, व्हिडिओ काढतोय. हे स्किप होणार नाही, हे पण व्हिडिओमध्ये जाईल. आणि लवकरात लवकर आपण ते पण करणार आहे की आपण संपूर्ण महाराष्ट्र बाईकने फिरणार आहे. आणि तुमचा सपोर्ट वगैरे असंच राहू द्या. करतात का सपोर्ट? मग आपल्याला महाराष्ट्र टूर केल्यानं करतात. सपोर्ट करा जरा. आपण लवकरच सिरीज आणणार आहे. सिरीज म्हणजे काय, आपण जाणारच आहे महाराष्ट्र टूरला. सो जास्त विलंब न लावता आपण आता आवरून बिवरून घेऊया. आंघोळ वगैरे करून तुम्हाला डायरेक्ट तयार होकेही मिळते. चलो. सो आपण झालेलो रेडी आणि लुक कसा वाटतं व्हायचा. आतमधून शर्ट घातले आणि त्यावरती टी शर्ट घातलं, आपलं जुनं पुराण शर्ट, आणि गॉगल मस्त एक नंबर यू. ओ बाय, लुक ॲट हिरो दिसतो का? सो आपण रेडी झालो अशाच पद्धतीनं आपण. सो आता आपण विलंब न लावता आपण थोडं 5-10 मिनिटांना आपण लगेच निघू. आणि लुक खतरनाक दिसतोय ना? ये खतरनाक. सो मित्रांनो, आपण निघणार आहे आता आपण थोड्याच वेळात. तर लगेच तुम्हाला भेटून जाईल की आपण प्रवास कसा करतोय ते पण दिसेल. आणि जेवढं होईल तेवढं मी शूट घेईल प्रॉपरली. आणि चला, खतरनाक दिसतोय ना? मस्त. हां, चलो. छत्रपती संभाजी महाराज रेल्वे स्टेशनवरती आलो इथं. आता आतमध्ये इथं तिकीट काढूया आणि नंतरून पुढं जाऊया. सो आता हे तिकीट काउंटरचं आपण एक बार तिकीट आणि नंतर पुढं वळूया. भाई ट्रेन का प्लान कैंसिल हो गया, तो अभी बस में आ गए. ट्रैवल्स से प्रवास होगा अभी. पुण्याला ट्रॅव्हल्सने जाणार आपण. ट्रॅव्हल्सच्या समोरच्या सीटला बसलो. तर 11:30ची गाडी आहे. 11:30 10:45 अजून अर्ध्या तासाने गाडी निघाली. आपण जाऊ. बसलो मी डायरेक्ट. आयसाव आता मी शिवाजीनगरच्या बस स्थानकावर उतरलो. एक वाट बघते आमच्या मित्राची. इतकी केलं ते पण फोन उचलत नाही. आता वाट बघू, दुसरा काय पर्याय नाही आपल्याला. थंडी एवढी वाजते की बस टोपी सगळं घालून आणलं. तुम्हाला ते आल्याच्या नंतर दाखवलं. आता मी काही शूट करायचं लायकच नाही, रातभर पण शूट केलं नाही. सो आम्ही तुम्हाला दाखवतो आल्यानंतर फोन वगैरे कळत होता. आता आपल्या मित्राला कॉल झाला आहे, तो आता येतो नाही का. आता आपण बस स्टॉपच्या तिथे जाऊ. इथून बस स्टॉप अजून म्हणजे
500 मीटर बस स्टॉप येतो. बस स्टॉपवर चलत जाऊ तर तिकडून येईल. तर ते आल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो आणि जातो बाबा. पहिले फोन उचलला, आतापर्यंत फोन उचलत होता. जे त्याची झोपच झाली नव्हती. सो आता झोप झाली ते येतात होता. मी पण झालो. आता मग तुम्हाला आल्याच्या नंतर दाखवत होतो. इकडनं जायचं आपल्याला त्या बाजूला. तिथं दिसतात का गाड्या. इथून 500 मीटर चालू जायचं आणि इथून मग परत तो येईल. शूटर आला की मग बाय मग गाडीवर बसून भूर. बाय मी इथं आलो होतो. हा माणूस आला मला घ्यायला. निलेश जाधव. मी पण येणार नव्हतं, घरच्यांनी शिवाय घातलेत मला. जिंदगीमध्ये पहिली बार त्यानं चांगलं काम केलंय ते मला घ्यायला आला. मला घरच्यांनी शिवाय घातलेत म्हणून आलोय, नाही तर जीवनामध्ये आज चांगलं काम केलं. कसं काय घ्यायला आला तुम्हाला? घरच्यांनी शिवाय घातले म्हणून आलोय. नसतो येणार. हा का? आपल्या बस मी फोन केला तरी पण नाही आला नाही का. तर मला म्हणे बस नाही त्याच्या घरच्याला ऐकलं वाटते. तर मला घरच्याचं ऐकून आलंय भाऊ. शुकर आलाय तरी चांगलं झालंय. सो आता आम्ही निघतो इथून. तर मला आता बाईकचा परवास दाखवतो केला. आणि आपला भाऊ ही पण आमची गाडी आहे. पण आमचा भाऊ आला स्कूटी घेऊन. सो आता जायचं का निलेश भाऊ? चला चला. तो आता आम्ही जातोय. लुक जरा भारी वाटते ना, थंडीमुळे घातलं आहे. आणि आता शिवाजीनगरच्या स्टेशनवर जातो आहे आम्ही पाषाणला. सो चला तुम्हाला रस्त्यामध्येच भेटतो आता, कारण थंडी एवढी आहे. गाडीचं थोडं उशीर होणार आहे. सो गाडी आपला निलय इथं थांबला आहे. तिथं गाडी आली. सो चलू. सो आता गाडी काढतो. आता आम्ही जातोय आमच्या डेस्टिनेशनवर. आले भाऊ जरा हळू घ्या, थंडीने गाड पाठवून असं. तिथं काय जायचं घरदार मोठं लट. तिला तू गोरा नाही झाला रे. पण गोरा कस काय होईल? ओरिजिनल आहे ना. हो मित्रांनो बघा, दोस्त याला म्हणतात. दोस्त नाही म्हणतात. कोण आहे तू? काय आहे तू? काय तुला मी एकदाच फोन केला होता. तू एक शायरी लिहिली तर ते मला तुझी मिस्टेक वाटली. पण तू फोन उचलले नाही का? कोणती वाली? त्या याच्यामध्ये दाखवलं बघते सेकंड वाली. राधावाली या किताब ते राधाचंच काहीतरी. राधाची कस काय चुकली सांग. चुकली नाही, ते त्याचे स्पेशल्स लिहायची चुकले म्हणतो ते. सो अशाच पद्धतीत आमचं पाषाण गावामध्ये स्वागत झाले. आणि आमचा निलेश भाऊ काय घेतो माहिती आहे? हिला काय घेतो रे? काय घेतो? दूध पॅकेट काय म्हणते त्याला? मला नाही माहीत, सांग ना तू. सो आता आपण आलो निलेश भाऊच्या घरी. निलेश भाऊचं घर आहे. सो मित्रांनो आपण आलेलो आपल्या खास शूटर सोबत, जे की हर्षा आणि तो उमे. हा बोल बोल. आणि हे मोकर आलाय. मोकर नाही आलेले आम्हाला. तुम्हाला सांगितलं होतं ना की आम्ही 150 जाणार आहे. सो त्याच पद्धतीने आलो. दोघांची आता मुलाखत झाली. आणि सकाळी दोघं पण फोन उचलत नव्हते. हा पण आणि तो पण सकाळी इकडे झोपून गेले होते. आम्ही रात्री 4 वाजता झोपणारे पोरं सकाळी 6ला कसे उठणार? आम्हाला काही उपकार केलं नाही. आणि तुम्हाला त्याच्या गाड्या दाखवतो. एकाची गाडी MT आहे, एकाची गाडी R1 आहे. एवढ्या गाड्या बिड्या असून एकानं पण फोन उचलला नाही. तो सकाळी निल्या आला. आणि ही MT आपल्या भावानं उमेश भाऊनं घेतली, जे की व्हाईट जॅकेटवाल्यानं घेतली. उमे इकडे बघ, यांनी घेतली. तो आता MTची राईट मारणार आहे आपण. तुम्ही राईट बघा आणि चला. चावी खाली लागली जवळ बरोबर. चावी लागत सरळ कर ना. ती कोणती लावायला लागला येडपटा? गाडीची चावी कुठली लागते बघा गाई. आपल्याकडे दुसरी बजाज पण गाडी, त्या बजाज गाडीची चावी लावत होता. कसं वाटतं? एक नंबर आहे. भाई काय
सो यामाची गाडी एमटी आहे भाऊ, कलर एक नंबर गाडीचा घेतलाय. तुम्हाला आता उतरून दाखवतो मी इथं जरा. मला गाडी लोकांच्या ड्रीम आहेत नाही गाड्या, लोकांचे ड्रीम आहेत, ते आपल्या भाऊने कंप्लीट केलेली आहे ड्रीम. आणि बघू शकता भाई गाडी खतरनाक ना. हे आपल्या 2 गाड्या, एमटीचा लुक बघा. तुम्हाला काही गाडीचं रिव्ह्यू नाही देत मी. सो गाडी नवीन घेतली मग दाखवते फक्त. मग काय म्हणणं आहे तुझं, गाडी नवीन घेतली काय? 7 वर्ष वाट बघितली. हां 7 वर्ष वाट बघितली. आणि दोघांच्या पण गाडीच्या नावं बघा, BR आंबेडकर आहे. सो अशाच परीनं आपला पुण्याचा दिवस असा कंप्लीट झालेला आहे. आणि मित्रांनो, इतर कोणी व्हिडिओ बघितला असाल लाईक कमेंट शेअर करा. आणि काय करायचं उमे, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मिळूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, चला.